द्या म्हणलं, भावाचं पोरग. ह्यानं म्हणलं अण्णा मला ऊस द्या. जुन्या काळामध्ये वडिलांना अण्णा आप्पा असं म्हणायचे बरं का. आता पप्पा म्हणणं चांगलं वाटायला, पण आप्पा म्हणलं ते कुठे बिघडाले मला काही कळना झाले बरं का. हा, पप्पा म्हणलेलं चालायलंय, मग आप्पा आणि पप्पा मध्ये किती फरक आहे मला सांगा काय. पण जर आप्पा म्हटलं तर आमची संस्कृती आहे ती, आहे की नाही. आप्पा म्हणून नको. हा, असो. तर ते पोरगा आलं, म्हणलं मला आप्पा ऊस द्या. भावाचं आलं, म्हणलं काका मला ऊस द्या. मग ऊस देत असताना दोन पोरं आले, एका ऊसाचे दोन भाग केले. आता तुम्हाला सगळ्याला जवळपास माहिती आहे, बुडाकडलं ऊस थोडस गोड राहते आणि शेंड्याकडलं ऊस थोडस कमी गोड राहते. पण झाली गंमत, ज्या हातात बुडाकडलं ऊस आहे त्या बाजूनं ह्याचं पोरग, ह्याच्या भावाचं पोरग पळत आलं, आणि जिकडं शेंड्याकडला ऊस आहे तिकडे ह्याचं पोरग पळत. ह्याला काय वाटलं की गोड ऊस थोडासा जास्त जाड आहे, जास्त ऊस माझ्या पोराला दिला गेला पाहिजे. मग त्याने काय केलं, इकडला हात इकडे केला आणि इकडला हात इकडे केला. काय झालं हो, आप पर भाव निर्माण झाला. हे माझं पोरग आहे, हे भावाचं पोरग आहे. ते बरोबर वस्तीत बसलेल्या आजोबानं बघितलं, म्हणले आम्हाला वाटणी करायची, उद्या पंचकमिटी, आत्ताच पंचकमिटी बोलवा म्हणली. वाटणीच झाली महाराज. का, आप पर. मी काय सांगत होतो विसरला. शिवहार. ते आतापर्यंत जे काय सांगितलं ना, मी प्रपंच सांगितला. प्रपंच ऐकायला गोड लागतो, वैशिष्ट्य आहे प्रपंचाचं. मग आप पर हा द्वैत भाव प्रपंचातही बाधकच आहे, त्रासदायकच आहे, दुःखदायकच आहे आणि परमार्थातही दुःखदायक आहे. का, ज्या भगवान शिवाला आम्ही इतरत्र शोधतो तो इथंच आहे, आत आहे. तो आणि मी, शिवोहम, ही अवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोच मी आहे आणि मीच तो आहे, याची जाणीव होत नाही महाराज. तो आणि मी, जीवात्मा आणि शिव, जीव आणि शिव वेगळे नाहीत. म्हणून जीवा शिवाची जडली समाधी असं म्हणतात श्लोकामध्ये. असो की म्हणून जीव आणि शिव फक्त एकच आहे. शिव हा सर्वज्ञ आहे, जीव हा अल्पज्ञ झाला. जीव अल्पज्ञ झाला, शिव हा सर्वज्ञ आहे. तो अमलम आहे, त्रिमलाच्या विरहित आहे. हा मलिन त्रिमलानं युक्त झाला, म्हणून हा भेद निर्माण झाला. जसं की एखाद्या तुम्ही गंगेला गेलात, 1 लिटरची बिस्लरीची, ही तर बघा पाणीच पाणी, बिस्लरीची बाटली आणली होती. आहेच कीर्तन 1.5-2 तासाचं, तेवढंही आमच्यानं सांभाळ होय ना का. ही एक साधना आहे. हा, साधना आहे. आम्ही कपिलधारा जात असताना नेकनूरला आज सकाळी 9 वाजता पाणी पिले की मला दुसऱ्या दिवशीच पाणी मिळते आम्हाला. हा, संध्याकाळी जर मग सोडून बीडला म्हणा कुठे गेलो निघून तर मुक्कामाला तर पाणी मिळते, ना तर पाणी मिळत नाही 24 तास.